क्योंकि एक हिंदी में सवाल ले लेते हैं because कई व्यूअर्स हैं जो हिंदी में सुनना चाह रहे हैं। मैम सवाल ये है कि एक बहुत बड़ी जिम्मेदारी के पद पे आप हैं और ऐसे में समय निकालकर एक एंटरटेनमेंट का हिस्सा होंगे। विनर्स और लूजर्स के लिए ये संदेश सबसे ज़्यादा महत्वपूर्ण हो जाता है। तो एक जिस पद पे आप हैं तो वहाँ से इस विनिंग और लूजिंग के स्थिति को कैसे देख रहे हैं? मैंने ये स्टेज पे ये देखा कि ओनली ब्यूटी होना ज़रूरी नहीं है, उसमें टैलेंट होना ज़्यादा ज़रूरी है। क्योंकि जो विनर है वो ब्यूटी तो है ही है, लेकिन उसके साथ उनका टैलेंट भी अच्छा है। तो इसलिए मुझे लगता है हर एक महिला हर एक दूसरे के लिए काम करती है। अभी प्राची नारकर उन्होंने इतना बड़ा स्टेज उनके लिए उपलब्ध कर दिया, ये उपलब्धता होना ज़रूरी है क्योंकि किसी ने तो पुश करना ज़रूरी है और उन्होंने किया। तो मुझे लगता है बहुत ही अच्छा है क्योंकि वो हर एक वुमन एम्पावरमेंट को आगे बढ़ा रही है। तो उनको पॉलिटिक्स या पॉलिटिशियंस उसमें उनको भी सपोर्ट मिलना ज़रूरी है। जब तक मैं इधर नहीं आती तब तक मुझे ये पता नहीं था। मुझे लग रहा था कि मैं प्राची नारकर ने बुलाए चलो जाते, लेकिन ये बहुत ही बढ़िया प्रोग्राम था और उसमें मुझे आने का चांस मिला तो अच्छा लगा। मैम लेकिन अगर इस खुशी को अगर एक साइड रख दें तो महिलाओं की एक दुख भरी हुई स्थिति होती है। आज चाहूँगा कि आज आपके दिल में कौन सी वो आवाज़ है जो दबी है, अभी तक निकली नहीं है और महिलाओं की स्थिति को बयां कर रही है? नहीं, मुझे लगता है हर एक जब भी मैं प्रार्थना करती हूँ तो भगवान के पास मैं यही प्रार्थना करती हूँ कि जो महिलाओं के ऊपर जो अत्याचार होता है वो बहुत ही खेदजनक और बहुत ही उसकी तकलीफ ही होती है। तो ये नहीं होना चाहिए क्योंकि हमारा देश हाँ हिंदुस्तान है, भारत माता कहा जाता है और वही माते का जब ये विटंबना हो जाती है तो दुख लगता है। यही आवाज़ हमारा दबा हुआ नहीं है, लेकिन आज भी हर घर में खाली लड़कियों को कहा जाता है कि ये करो वो करो, लेकिन लड़कों लोगों के ऊपर भी संस्कार होना चाहिए कि आप जिस में काम करते हैं इसमें अपनी माँ, अपनी बहन, अपनी फ्रेंड उसको खुशहाल रखो। मैम आपका बहुत बहुत शुक्रिया इस कठिन सवाल का जवाब देने के लिए। बहुत बहुत शुक्रिया। हे स्टेज पण दोन्ही प्रसिद्धीच्याच माध्यमात असतात। आम्हाला लोकांमध्ये अगदी जाऊन काम करायचं असतं तळागाळातल्या। यांचं थोडंसं तो स्टेज वेगळा असतो, एक क्रीम लोकांमध्ये काम करायचं आहे। पण मला आवडलं कारण खूप छान होतं आणि सरप्राईज म्हणून त्यांनी मला जे मुंबई क्वीन हा किताब बहाल केला तो जास्त मला आवडला, कारण अशी काही कल्पना नव्हती। आणि मग माझं आता माझी पक्की खात्री झाली की दिसण्यापेक्षा तुमचं काम काय म्हणतं, तुम्ही काय कार्य करता, तुमची स्वतःची बॉडी लँग्वेज काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे। आम्ही ज्यावेळेला शाळेत शिकत होतो त्यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात हे असं काही आम्हाला तरी कधी नाही दिसलं, कारण तेवढं अवेअरनेस नव्हताच। पण आता त्या मनाने बराच अवेअरनेस आलेला आहे आणि सामान्यातल्या सामान्य घरातल्या मुली ह्या क्षेत्रात वळू लागले आणि स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी सगळं करत आहेत। त्याबद्दल म्हणजे प्राची नारकर असं हिला पाहिलं तर ही महाराष्ट्रीयन आहे, एक सामान्य कुटुंबात जन्माला आलेली मुलगी आहे असं कोणालाही वाटणार नाही। याचा अर्थ तुम्हाला फक्त कोणीतरी सपोर्ट करणं, पुश करणं हे जास्त गरजेचं आहे आणि ते प्राची नारकरनी ह्या सर्वसामान्य मुलींना केलेलं आहे। मॅम एवढ्या हंबल मेयर टू बी रिअली ऑनेस्ट मी पाहिल्या नाही आहेत। मी एकदा गेली त्यांच्याकडे अँड शी वॉज लाईक की येईन ना मी, किती वाजता यायचं सांग। त्यांनी त्यांच्या इन्व्हिटेशन कार्ड मागे लिहिलं या वेळेला मला इथे इथे पोचायचं आहे। त्या आल्या, इतका वेळ एवढा टाईम त्यांचा दिला इतक्या बिझी शेड्यूलमधून। खरं तर हे खूप मोठं भाग्य आहे माझं की इतका वेळ त्या माझ्याबरोबर राहिल्या, माझ्या मुलींना इतकं हॅपी फील करवलं आणि क्राउनिंग सेरिमनी खूप म्हणजे मला जितका आनंद होतो तो मी खरंच सांगू शकत नाही आज। बोलताना आपल्या डोळ्यात अश्रू येतात आहे,
भावुक झाला त्यावर. हो, बिकॉज मला वाटलं नाही होतं मी कधी एवढ्या लेवलपर्यंत जाईन. आई वडिलांची खूप इच्छा होती. अनफॉर्च्युनेटली दोघंही नाही आहे ते बघायला. आठवण आली त्यांना बघून. येस. दॅट्स इट. बट वी रॉक द शो ऑल बिकॉज ऑफ हर. त्यांचा जो सपोर्ट होता तितका कोणी दिला नाही आणि ॲटलिस्ट पॉलिटिकली साईडनी तरी नाही दिला. बट आय एम रिअली हॅपी की त्या मेयर आहेत आणि बिंग अ विमेन मी आज विमेन एम्पॉवरमेंटला खूप सपोर्ट करते. तुम्ही बघाल माझ्या सगळ्या व्हॉलंटियर्स सगळ्या फिमेल्स आहेत. मी मेल्स खूप कमी प्रमाणात यूज करते. ऑफकोर्स जिथे गरज असते मला मेल्सची मी त्यांना कामं देते. बट फिमेल्स प्रेफर करते. अँड आय गेस विमेन एम्पॉवरमेंट काय आहे ती ह्यांच्याकडून आणि माझ्या लाडक्या दिव्याताईकडून खरं तर शिकली आहे मी. सो थँक्यू. ह्यांनी खूप शिकवलं आहे मला.